तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण GMC मुंबईबाबत अतिशय महत्त्वाची माहिती जी आहे ती बघणार आहोत आणि सोबत GMC पुणे ससून सर्वोच्च रुग्णालयाचा रिझल्ट कधी लागणार आहे याच्याबद्दल देखील माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा, ही आहे GMC मुंबईची ऑफिशियल वेबसाईट यांनी एक नोटिफिकेशन रिलीज केलेली आहे। तर ती नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। आपल्या टेलिग्राम चॅनलवर ती नोटिफिकेशन आपण पब्लिश केलेली आहे। तर बघा, ही सूचना GMC मुंबई मार्फत रिलीज करण्यात आलेली आहे। तर बघा, यांनी काय सांगितलेलं आहे, तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई, नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई, शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय मुंबई, आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, पोदार रुग्णालय मुंबई गट ड रिक्त पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा TCS कंपनीमार्फत 15 नोव्हेंबरला घेण्यात आलेली होती आणि याची घेण्यात आली होती। विविध जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आली होती। गट संवर्गातील पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। याची सर्वांनी नोंद घ्यावी। तर बघा, आज जी आहे त्याची निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तात्पुरती गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर आपण बघून घेऊया ती तात्पुरती गुणवत्ता यादी तुम्ही कशी डाउनलोड करू शकता। तर यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तर GMC मुंबईच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे आणि यामध्ये बघा, नोटीस सेक्शनमध्ये तुम्हाला बघायचे आहे। तर यामध्ये या ठिकाणी बघा, 30/12/2025 ही अपडेट आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा, तुमचा PDF या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल आणि तो PDF या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळू शकतो। यामध्ये सिरियल नंबर दिलेले आहे, रोल नंबर दिलेले आहे, ॲप्लिकंट्स नेम दिलेले आहे आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतरचे तुमचे रॉ मार्क्स दिलेले आहे आणि हे मार्क्स जे आहे ते रँडमली अरेंज केलेले मार्क्स आहे। थोड्या वेळानंतर आपण याला एकदम सिक्वेन्सनुसार टॉप टू बॉटम अरेंज करून तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। यामध्ये तुमचे नाव देखील चेक करा आणि तुमचे मार्क्स वाढले की कमी झाले, तुमच्या मार्कामध्ये काही चेंज झाला की नाही हे कमेंटमध्ये सर्वांनी सांगायचे आहे। जर तुमचे मार्क्स मॅक्झिमम वाढले असेल तर मॅक्झिमम किती वाढले हे देखील कमेंटमध्ये नमूद करा, जेणेकरून आपल्याला याबद्दल माहिती मिळू शकणार। बघा, 125 पेजचा हा PDF आहे आणि सर्वांचे नाव यामध्ये आलेले आहे। 125 मध्ये बघा, 6118 टोटल मुलांचे नावे आहे, म्हणजे 6118 मुलांनी ही परीक्षा जवळपास दिलेली होती। तर सर्वांनी आपापले नावे या ठिकाणी बघून घ्या। तर बघा, आता GMC मुंबई, GMC संभाजीनगर सर्व काही रिझल्ट एका मागे एक पब्लिश होत आहे। तर आता GMC पुण्याची रिझल्टची सर्वांना या ठिकाणी वेट लागलेला आहे की कधी तो रिझल्ट रिलीज होतो। तर आता लवकरात लवकर GMC पुणेचा रिझल्ट देखील रिलीज होणार आहे। फरवरी महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला GMC पुण्याचा रिझल्ट जो आहे तो बघायला मिळणार आहे। यामुळे आता थोडंसं वेट करा, लवकरच तुम्हाला GMC पुण्याचा रिझल्ट बघायला मिळणार आहे। तर ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।